हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता तिसरी भाषा गणित पेपर क्रमांक 225 या ठिकाणी आपण प्रत्येक पेपरमधील प्रत्येक प्रश्न अगदी बारकाईने समजून घेत आहोत. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे, त्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायचे हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर नंबर 225 भाषा गणित कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत प्रत्येक पेपर आणि त्या पेपरचं सोल्युशन हे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व काही उपलब्ध करून दिलं जात आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. पहा, भाषा गणितचा पेपर आहे. पहिला प्रश्न असतो तो उतार्यावरती 1 आणि 2 हे 2 प्रश्न उतार्यावरती आहे. आपण हा उतारा संपूर्ण मोठा करून पाहूया. आपण पहा, उतार्यावरचा प्रश्न क्रमांक पहिला. उतारा काळजीपूर्वक वाचा, त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्याय शोधा. या ठिकाणी उतारा बारकाईनं वाचायचा आहे. उतारा वाचताना जे महत्त्वाचं आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे. जे प्रश्न आहेत त्याचे पर्याय आहेत हे सर्व समजून घ्यायचं आहे. पहा, शेळी हा पाळीव प्राणी आहे. शेळ्या गरीब असतात, त्या गवत व झाडपाला खातात. शेळ्या ज्या झाडाला तोंड लावतील त्या झाडाची वाढ खुंटते. का खुंटते? कारण ह्या शेळ्या असतात त्या झाडाचा शेंडा खातात. शेंडा खाल्ल्यामुळे काय होतं, त्याची वाढ थांबते. म्हणून अलीकडे शेळ्या बकऱ्यांना चरायला सोडण्यापेक्षा गवत व झाडपाला कापून त्यांना खायला घालावा असे कृषी तज्ञ सांगतात. शेळीला गरिबाची गाय म्हणतात कारण तिची किंमत कमी असून तिला खाद्यही कमी लागते. तिचे दूध औषधी असते. औषधी का असते? कारण ती प्रत्येक झाडाचा शेंडा खुडून खाते. म्हणजे काय होतं, शेंडा खुडल्यामुळे त्या झाडाची वाढ थांबते, परंतु ती सर्व प्रकारच्या झाडाचा पाला खाते. त्यामुळे त्यामधनं झाडही औषधी असतात. त्या त्यापासून मिळणारं दूध औषधी असतं. शेळीच्या केसापासून लोकर बनवतात. थंड प्रदेशातील शेळ्यांना लांब व मऊ केस असतात. त्यांच्या केसापासून उत्तम प्रतीची लोकर तयार होते. लोकरीपासून शालीही बनवतात. काश्मीरी शाली प्रसिद्ध आहे. काश्मीरमधल्या मेंढीची जी केस असतात, लोकर असतात, त्यापासून काश्मीरी शाली बनवतात. पहा, कृषी तज्ञ काय सांगतात. पाळीव प्राण्यांना इजा करणे, शेळ्या बकऱ्यांना चरायला सोडणे, शेळ्या बकऱ्यांना गवत व झाडपाला कापून खाऊ घालणे, शेळ्या गरीब असतात. तज्ञ काय सांगतात, कृषी तज्ञ काय सांगतात, झाडपाला कापून खायला घाला. कोणाला? शेळ्या बकऱ्यांना चरायला सोडण्यापेक्षा गवत व झाडपाला कापून त्यांना खायला घालावा असे कृषी तज्ञ सांगतात. उत्तर काय येणार आहे? शेळ्या व बकऱ्यांना झाडपाला कापून खायला घालावा. पुढचा हा दुसरा प्रश्न याच उतार्यावरचा आहे. वरील उतार्यासंबंधी अयोग्य विधान करतो. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. पहिलं विधान पहा, शेळीचे दूध औषधी असते. हे बरोबर आहे. मी हे सोडवत असताना, हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं, तर प्रत्येक प्रश्न प्रत्येक पर्याय चूक की बरोबर हे समजून घ्यायचं. पाया शेळीचं दूध औषधी असतं, बरोबर आहे. शेळीच्या केसापासून लोकर बनवतात, बरोबर आहे की त्यापासून काश्मीरी शाली होतात. शेळी ज्या झाडाला खाते त्या झाडाची वाढ खुंटते, बरोबर आहे. ती शेंडा खाते त्यामुळे त्याची वाढ थांबते. शेळी ही हिंस्र प्राणी. हिंस्र म्हणजे जंगली, शिकार करून खाणारा प्राणी आहे का? नाही. हे चुकीचं आहे. मी या पद्धतीनं प्रत्येक विधान बरोबर चूक बघायचं आणि मग त्याच्यावर उत्तर नोंदवायचं. तर शेळी हा हिंस्र प्राणी आहे, हे उत्तर बरोबर आहे. बाकीचे सर्व म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहे, पण चौथा पर्याय हा चुकीचा आहे. त्यामुळे शेळी हा बाकी सर्व पर्याय बरोबर आहे. अयोग्य विधान पर्याय क्रमांक 4. चला पुढे कवितेवरती आधारित प्रश्न आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाणी सोने वाटे वाहुनी दूर. तर पिवळं तांबूस ऊन पडलेलं आहे, सगळीकडे पसरलेले आणि ओढ्यावर पडल्यामुळे ओढा सोन्यासारखा चमकत आहे. मी वाटते की ओढ्यातनं सोनं वाहतात. झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी,
कुरणावर शेतात गुलाल चौफेरी. तर झाडांनी मुकुट घातले वेगळे वेगळ्या प्रकारचे. कशामुळे? तर संध्याकाळचं ऊन जे आहे पडल्यामुळं त्या झाडांवर मुकुट घातल्यासारखे चमकत आहे. कुरण सगळं गुलाल पसरल्यासारखं रंगीत दिसतं. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते चौकडे तसे हिरवे गालीचे. तर साडीचं शेत, साडीचं म्हणजे तांदळाचं शेत हिरवंगार आहे आणि ते वाऱ्यावरती हलते म्हणून ते झोके घेत आहे. हिरवा गाडीचा झोकाव घेतोय असं वाटतं. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे. तर सोनेरी मखमली रुपेरी असे पंख आहेत आणि इंद्रधनुष्याचे रंग सगळीकडं पसरलेले आहे. कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे? पिवळे तांबूस ऊन कोवळे, म्हणजे कोवळ्या उन्हाचा रंग कसा आहे? पिवळा तांबूस, तरी पिवळा तांबूस. नंतर खाली कविता होती काय? सोनेरी मखमली रंग कोणाचे आहे? ओळीत आहे सोनेरी मखमली रूप पंख किती कांचे. तर इथं कुणाचे? सोनेरी मखमली रूप आणि पंख, आणि त्याच्यावरती इंद्रधनुष्याचे रंग आहेत. कुणाचे असतात? इंद्रधनुष्याचे रंग असणारा असा एकमेव आहे तो म्हणजे फुलपाखरू. फुलपाखराच्या पंखावर वेगवेगळे रंग असतात. बारकाईनं बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येतात. त्यामुळं फुलपाखरांचं ते वर्णन केलेलं आहे. पुढे पाहता, सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. सुमन म्हणजे फूल. सुमनचा मुलगी हाही होतो, फूल हाही होतो, भगिनी बहीण होते का? नाही. कळी होते का? नाही. आता ही मुलगी, मुलीचं नाव पाहिजे, नुसती मुलगी नाही. सुमन म्हणजे मुलगी का? नाही. कन्या म्हणजे मुलगी, पुत्री म्हणजे मुलगी. सुमन म्हणजे फूल, त्यामुळे उत्तर येणार आहे फूल. मुलीचं नाव सुमन असतं. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्य गौरी सुंदर चित्र काढते. कोणती क्रिया घडते आहे? कोणती क्रिया घडण्याची क्रिया होते आहे? कोणत्या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय? तर काढते. काढते हे क्रियापद आहे. मग इथं क्रियापद येणार आहे काढते. आता याच्यावरनं तुम्हाला नाम सर्वनाम वगैरे शोधता आलं पाहिजे. क्रियापद काढते आणि काढते या शब्दाला पूर्ण पहा. वाक्य आहे गौरी सुंदर चित्र काढते. आता या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वाक्य इथे नाही, इथे हे खाली आपण घेऊ शकतो. गौरी सुंदर चित्र काढते. आता पहा इथं क्रियापद काढते. मग या क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कोण काढते? गौरी. काय काढते? चित्र. गौरी आणि चित्र ही काय येणार? नाम. गौरीबद्दल काय विशेष माहिती सांगितली? नाही. चित्राबद्दल काय सांगितली? सुंदर. सुंदर हे काय येणार आहे? विशेष. या पद्धतीनं क्रियापद, नाम, सर्वनाम हे आपण शोधायचं असतं. चला पुढील प्रश्न पहा. त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत? आता या वाक्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा वाक्य पहा. त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. या ठिकाणी आपण काय करू? त्याने सर्व पुस्तके सर्वांना वाटली. या ठिकाणी त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. यातलं क्रियापद आहे वाटली. मग याला प्रश्न विचारायचा. पहा आपण ही सवय लावून घ्यायची आहे की ज्याद्वारे आपल्याला हे व्यवस्थित कळेल. त्याने पुस्तके त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. पहा प्रश्न क्रमांक 7 आहे. त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली. आता याच्यामध्ये क्रियापद आहे वाटली. या क्रियापदावरनं प्रश्न विचारायचा. ही क्रियापद वाटली, ही क्रियापद आहे. ओके, ही क्रियापद आहे.
आणि या क्रियापदावरून आपल्याला नाम शोधायचं असतं. हे शोधण्यासाठी काय प्रश्न विचारायचा? कोणी वाटली, काय वाटली, कोणाला वाटली, या प्रश्नावरून आपल्याला यातली नामे शोधता येतात. कोणी वाटली, त्याने, त्याने हे नाव आहे का? नाही. मग त्याने हे काय नाव असतं तर ते नाम झालं असतं. म्हणजे त्याने हे काय आलं, व्यक्ती कोणते तर व्यक्तीबद्दल आलेले म्हणजे त्याने हे सर्व नाम. काय वाटली, पुस्तक हे नाव आहे. पुस्तकाबद्दल काय आलं का? आपली, आपली, आपली म्हणजे स्वतःची, कोणाची म्हणजे त्याची, म्हणजे आपली, त्याच्याबद्दल आलेले आहे, नावाबद्दल आलेले आहे आपली. सर्वांना, सर्वांना म्हणजे कुणाला? जी सर्व माणसं आहेत त्या माणसं, म्हणजे त्यांना देखील काय म्हणता येईल आपल्याला? सर्वांना. या सर्व वर्गातील मुलं असतील ती, म्हणजे याच्यामध्ये सर्व नामं किती आलेली आहेत? 3. कोणकोणती आलेली आहेत? त्याने, आपली, सर्वांना. आणि याच्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? एकच नाम आलेलं आहे, पुस्तक. आता हे त्याने कोण? त्याने म्हणजे त्याने म्हणजे कुठल्या तर व्यक्तीने, नाव आहे कोणाचं तर त्याने, त्याच्याबद्दल आले त्याने. आपली म्हणजे त्याची स्वतःची, म्हणजे त्या व्यक्तीबद्दलच त्याने म्हणजे आपली पुस्तके, म्हणजे आपली हे पण सर्व नाम आहे. आणि सर्वांना, सर्वांना म्हणजे बाकी सर्व व्यक्ती आहेत त्या माणसांना. म्हणजे अशी या ठिकाणी किती आलेली आहेत सर्वनामे? 3 आलेली आहेत. या पद्धतीनं प्रश्न तो समजून घ्यायचा आहे. चला पुढील प्रश्न पहा. खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय ओळखा. पुल्लिंगी शब्द, पुल्लिंगी कसा ओळखतो आपण? तो वापरावं लागलं आणि इथं जाणीवपूर्वक वापरायचा एक. मग तिथं ती वापरले की पहा बघूया. साखर, ती एक साखर, ते एक साखर, तर तो एक साखर, तर ती एक साखर. म्हणजे साखर काय येणार आहे? स्त्रीलिंग येईल. बुंदी, लाडूची बुंदी खाल्ली ना, लाडू म्हणजे की तो एक लाडू. बुंदी, ती बुंदी, ती एक बुंदी, म्हणजे बुंदी देखील काय झालं? स्त्रीलिंग झालं. वरण, ते एक वरण, ते एक वरण, म्हणजे हे काय झालं? नपुसकलिंग, नपुसकलिंग झालं वरण. आणि भात, तो एक भात, म्हणजे भात काय येणार आहे? पुल्लिंग. म्हणजे या ठिकाणी ही सवय लावली तर आपली कधीच मार्क जाणार नाही. आपल्याला पुल्लिंगी शब्द विचारलेला, पुल्लिंगी शब्द आहे भात. चला पुढे. अनेक वचनी नसणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा. आता इथे एक वचन आणि अनेक वचन ओळखताना तिथं एक म्हणलं की एक वचन, एक, आणि इथं अनेकच्या ऐवजी तिथं 5 आकडा वापरायचा. एक विहीर, एक विहीर, आणि 5 विहिरी. पहा या ठिकाणी 5 विहिरी, म्हणजे विहिरी कसा आला? अनेक वचने आला. खेडी, पहा इथं एक खेडे, 5 खेडी, म्हणजे खेडी कसा आला? हा खेडी अनेक वचने आलेला आहे. मिरची, एक मिरची, एक मिरची, 5 मिरच्या. मग इथं मिरची कसा आलेला आहे? एक वचन आलेला आहे, एक वचन. मडकी, एक मडके, एक मडके, 5 मडकी. म्हणजे या ठिकाणी 5 वापरावं लागला मडकीला, म्हणजे कसं झाला? अनेक वचन. मडकी हा शब्द अनेक वचन. आणि यातला विचारलाय काय आपल्याला? एक वचनी विचारलाय का अनेक वचनी विचारलाय? अनेक वचनी नसणारा म्हणजेच एक वचनी असणार. एक वचनी असणारा कोणता येईल? मिरची. उत्तर पर्याय क्रमांक 3 मिरची हा एक वचनी आहे, बाकीचे सर्व अनेक वचनी आहे. खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते? क्रिया घडत असेल वर्तमान काळ, क्रिया घडून गेली असेल भूतकाळ, पुढे क्रिया भविष्यात घडणार असेल तर भविष्यकाळ. मी आंबा खाल्ला, खाल्ला म्हणजे खाऊन झालेली क्रिया पूर्ण, म्हणजे कोणता काळ येणार आहे? भूतकाळ. मी आंबा खाईल,
मी नंतर काय आत्ता खाल्लाय का नाही, खात आहे का नाही, खाईल म्हणजे हा कोणता काळ आहे, भविष्य काळ. मी आंबा खाणार आहे, खाणार आहे, खात आहे म्हणजे की वर्तमान, खाणार आहे म्हणजे भविष्य काळ. आणि मी आंबा खातो म्हणजे खाण्याची क्रिया सुरू आहे. मी आंबा खात आहे म्हणजे खातो आहे. खाल्ला म्हटलं की पूर्ण झालं, पण खातो म्हटल्यानंतर वर्तमान काळ. वर्तमान काळ वाक्य पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, कविता आहे. कवितेवरती प्रश्न विचारलेले आहेत. हळूच आईच्या चंद्राने मला चांदणी दिली, हळूच आईच्या वेणीत माळली. माळली म्हणजे काय, पण वेणीमध्ये फुल बसलो, आड गुंततो, फुल टाकतो, घालतो. तशा प्रकारे चंद्राने दिली चांदणी मी आईच्या वेणीत घातली. लख विजेची चंद्रेली तार, आईच्या गळ्यात चमचम हार. विजेची तार जी असते ना चमचम वेणीवर, वीज चमकल्यानंतर तशी तार मी आईच्या गळ्यात त्याचा हार करून घातला. झाडाने दिले बकुळीचे फूल, आईच्या कानात घातले डूल. तर बकुळीच्या झाडाने मला फूल दिलं आणि ते फूल मी काय केलं, आईच्या कानात घातलं. आता चंद्राने मुलाला काय दिलं, चंद्राने मला चांदणी दिली. चंद्राने मुलाला मला काय दिलं, चांदणी दिली. पुढं काय प्रश्न आहे, मुलाने चमचम हार कोणाच्या गळ्यात घातला, आईच्या गळ्यात घातला. ओके, चला पुढे. झाडाने कशाचं फूल दिलं, कुठल्या झाडाने दिलं, बकुळीच्या झाडाने. कशाने दिलं, बकुळीचं फूल दिलं. मग बकुळी झाडाने कशाचं फूल दिलं, बकुळीचं. फुलाचं नाव आहे, बकुळीचं झाड मोठं असतं, त्याची फुलं खूप छान असतात. आता खाली किती स्त्रीलिंगी शब्द होतो का, प्रत्येक शब्द पाहायचा, पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे पहा. फक्त तो वापरताना मध्ये एक वापरायचं असतं. सुशांत मुलाचं नाव आहे, तो एक सुशांत म्हणजे सुशांत काय येणार आहे, पुल्लिंगी. सुधीर, तर सुधोर झाले तर सुधीर हे देखील मुलाचंच नाव आहे. सुधीर हे मुलाचं नाव आहे, तोही पुल्लिंगी आहे. सुशीला, ती एक सुशीला, हे मुलीचं नाव आहे. मुलीचं नाव म्हणजे काय येणार आहे, स्त्रीलिंगी. आणि सुधाकर हे देखील मुलाचं नाव आहे म्हणजे पुल्लिंगी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी नावावरून पाहिलेले तर सुशांत, सुधीर आणि सुधाकर ही मुलांची नाव आहे, सुशीला मुलीचं नाव आहे, त्यामुळं ते स्त्रीलिंगी येणार आहे. पुढे अंगद जोड शब्द जोडून पहा. अंगद संगत, अंगत रंगत, अंगत गंमत, अंगत पंगत. संध्याकाळी आमची वाट्यावरती किंवा अंगणामध्ये अंगत पंगत बसते. जेवताना बसताना सगळेजण एकत्र बसले की त्याला म्हणतात अंगत पंगत. पुढे ऐकायला बोलायला न येणार, ज्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही, मुका आणि ऐकायला येत नाही म्हणून बधी, त्याला काय म्हणतात मूक बधी. फक्त बोलायला नाही येणारा मुका, खूप बडबड करणारा बोल घेणार, आणि वाईट बसून खाणारा ऐकायला आणि बोलायला येत नाही, तो आहे त्याला मूक बधीर म्हणतात. आज सर्वसाधारणपणे मुखी असणारी सर्व मूक बधीरच असू शकतात, त्याला फक्त मुखी म्हणत नाही आहे. पुढील प्रश्न पहा. पाऊस सुरू होता, ध्वनिदर्शक शब्द. पाऊस सुरू होता, ढगांचा टिंबटिंब सुरू झाला. ढगांचा काय असतो, खणखणाट, चमचमाट, कडकडाट, गडगडाट. ढगांचा गडगडाट. आता खणखणाट कशाचा असतो, तलवारीचा खणखणाट. चमचमाट, विजांचा चमचमाट, तो आवाज नाही आहे, तो चमकतात त्या विजा, त्याचा चमचमाट. कडकडाट, विजांचा कडकडाट हा ध्वनिदर्शक आहे. आणि ढगांचा गडगडाट. भाव तेथे देव, यातील भाव या शब्दाचा अर्थ काय, जिथे भाव तेथे देव. पहा कुठे बाळावरती एखादा दगड ठेवलेला असतो, शेंदूर फाडलं की तो देव झाला. भाव असतो ना तिथं लोकांचा. भाव म्हणजे काय असते, श्रद्धा असते, म्हणजे भावना असतात. भाव म्हणजे भावना. आता भाव म्हणजे दर पण असतो. पण आपण बाजारामध्ये गेलो, भाजीचा काय भाव आहे, आपण म्हणतो भाव म्हणजे काय दर, असा. दर म्हणजेच किंमत. ओके, तर हे दोन भावाचे अर्थ आहेत, एक भावना आहे, दर किंमत असाही होतो अर्थ. पुढील प्रश्न. शत्रुत्व या अर्थाचा अलंकारिक शब्द. शत्रुत्व, वैरी, वैर, त्याचा अलंकारिक शब्द
आमचा दोघांचं भांडण आहे, आम्ही एकमेकांनी बोलत नाही, मग आमचं शत्रुत्व आहे. म्हणजेच आमच्या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. 36चा आकडा म्हणजे एक मतलब एका मतलब वय. 63चा आकडा नसतो. 14वे रत्न म्हणजे फटके मार असतो. चरपट मंजिरी म्हणजे चरपट मंजिरी पंजिरी असतो. मंजिरी नाही, चरपट पंजिरी एक शब्द असतो. हा चरपट पंजिरी म्हणजे बडबड करणारा. चला पुढे. हे सगळं माहिती पाहिजे, वाचलेलं असलं पाहिजे. खाली दिलेला पाठ व लेखक यांची चुकीची जोडी. आपल्या शाळेच्या पुस्तकामध्ये शेरा सव्वा शेर, एक भारतीय संशोधक, मुग्धा लिहू लागली आणि चित्रे, त्याच्यामध्ये लेखक कोणता हे पाठ असलं पाहिजे. शाळेचे धडे आणि त्याचे लेखक येतोच. स्पर्धा परीक्षेला एक प्रश्न येत असतो. तर इथं चुकीचे आहे जोडी. चित्रे मुबारक शेख हे चुकीचे, बाकीचे लेखक बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. 21 ते 23 सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे. इथं सर्व लगेच उत्तर लिहायचं नाही. टिंब ही पालेभाजी, मेथी आहे, दोडका, कारलं, भोपळा हे काही पालेभाजी नाही, फळभाजी. त्यावेळी तर इथे लिहू शकता मेथी ही पालेभाजी आहे. या भाजीमध्ये विविध अन्नाचे घटक असतात. भाजी पालेभाजी म्हणजे की त्यात कोणते कोणते घटक असतात? क्षार आणि जीवनसत्व. इथं क्षार नाही फक्त आणि फक्त जीवनसत्व दिले. पण लक्षात येत नसेल तर पुढे पहा. भाजीतील या जीवनसत्वामुळे शरीराची वाढ होते. शरीराची वाढ होते, खुंटत नाही. खुंटते म्हणजे थांबते. कमी होते म्हणजे वाढ झालेली कमी होते का शरीराची? व मी 4 फूट उंचीचा होतो, आता पुढल्या वर्षी 3.5 फुटाचा होतो. नाही, वाढतच जाते किंवा थांबते तिथं उंची, कधी कमी होत नाही कोणाची उंची. त्यामुळे भाजीतील जीवनसत्वामुळे शरीराची वाढ चांगली होते. त्याला पुढील प्रश्न पहा. तहान या शब्दाचा समानार्थी शब्द. तहान म्हणजे तृष्णा. तृष्णा, तहान म्हणजे तृषा. तृष्णा, तृषा. आता तृण म्हणजे गवत आणि कीर म्हणजे पोपट. रिकाम्या जागी योग्य शब्द पडून वाक्यप्रचार पूर्ण करा. केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे ही वाक्यप्रचार आहे. पुढे गणितामध्ये 1 शतक गुणिले 1 दशक बरोबर किती? आता हे प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे व्यवस्थित. 26वा प्रश्न. 1 दशक आणि दशक म्हणजे किती हे अगोदर समजून घेऊया. एकक, दशक आणि शतक. काय म्हणते? 1 शतक. शतक मध्ये 1 लिहा, याचे सुट्टे करा, किती झाले? 100. आणि नंतर काय आलं? 1 दशक. दशकामध्ये 1 लिहा, याचे सुट्टे करा, किती झाले? 10. आणि याचा काय सांगितलं मध्ये? चिन्ह गुणाकार. म्हणजे काय गणित आहे? 100 गुणिले 10. आता इथं पाडा येतोच आपल्याला. 10 0 0, 10 0 0, 10 1 10. हुशार मुलगा काय करतो पहा, हे कसं सोडवतो. इथे मुलीला एकक दशक 2 0 येतात, हे एककात 1 0, असे 3 0 खाली मांडून घेतो. राहिलं काय गणित? 1 गुणिले 1 एवढाच गुणाकार करतात. 1 गुणिले 1 1 1 1, उत्तर 1. आलं का सोपं? म्हणजे हे गणित सोडवताना असा गुणाकार करण्याऐवजी ओळीने जेव्हा एकक दशक अशी चिन्ह असतात, 0 असतात, तेव्हा हे 3 0 आणि इथे आपल्याला 100 लिहायचे होते, 1000 चुकून झाले लिहायचे. पण 100 गुणिले 10. ओळीने हे 2 0 एकक दशकाची, हे एककाचं, अशी एकूण किती झाली? 0 3 3 0 लिहा. 1 2 3. गणित काय राहिलं? 1 गुणिले 1 गुणिले 1 1 1, उत्तर काय येणार? 1000. एवढं सोपं असतं. चला पुढील प्रश्न पहा. उत्तर येणार आहे 1000 आहे का पर्यायामध्ये? 1000ला दुसरं काय म्हणतात? एकक दशक शतक सहस्र. पूर्वीच्या काळी याला म्हणायचे एकक दशक शतक सहस्र. म्हणजे 1000 म्हणजे काय होतं? सहस्र, 1 सहस्र. 1 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या पहा. 1 अंक असणाऱ्या 2 अंकी पहा. 1 आणि 100 लिहून चालणार नाही. का लिहून चालणार नाही? 1 आहे 1 अंकी, 100 आहे 3 अंकी. आपल्याला 2 अंकी संख्या कोणत्या होती पहा? 10 11 12 13 14 15 16 17
18, 19, 20 मध्ये नाही आहे. नंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. 10 घेतलेले आहे आपण. पहा 1 पासून 9 पर्यंत सगळे एक अंकी, म्हणजे तो एक चालणार नाही. तर हा एक अंकी आहे आणि 100 हा 3 अंकी. मग हे कसं तुम्हाला शिकवली पद्धत? एकक स्थानी एक असणार, एकक स्थानी एक असणाऱ्या 10 असतात. बरोबर आहे, एकक स्थानी एक असणाऱ्या 10 असतात. पण एक हा एक अंकी आहे, म्हणजे तो एक वजा करावा लागेल. म्हणजे किती राहिल्या? 9च राहिल्या. आता दशक स्थानी असणार, दशक स्थानी एक असणार, दशक स्थानी एक असणारे पण 10च असतात. दशक स्थानी एक असणाऱ्या 10च असतात. पण आपल्याला काय विचारले? संख्या, 2 अंकी संख्या विचारली. एक किती वेळा आलाय? 9 वेळा. इथं 10 वेळा असतो पण एक एकक संच गेला. नंतर दशक स्थानी एक असणाऱ्या 10 असतात. 10 9 19 झाल्या. 19 उत्तर लिहायचं का? नाही. का नाही लिहायचं? त्यातनं एक वजा करावा लागेल. कोणता? हा. हे दोन्हीकडे काम झालं. एकक स्थानी एक असणाऱ्यामध्ये पण एक झाला, दशक स्थानी एक असणारा पण झाला. ती एक वजा केली तर किती येतील? 18 संख्या आहे की ज्या संख्यांमध्ये एक आहे. म्हणजे मोजून पहा. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती झाल्या संख्या? 18. या संख्या लिहून केलंच पाहिजे. हुशार मुलांसाठी ही पद्धत सांगितली. एकक स्थानी एक असणाऱ्या 10, दशक स्थानी एक असणाऱ्या 10, 20 झाल्या. यातनं 20 मधनं कोणत्या वजा करायच्या? एकक स्थानी एक असणाऱ्या घेतलेल्या पण, म्हणजे यातली 1 आणि 100 वजा करायचे. तर ती 100 तर धरतच नाही आपण त्यामध्ये, कारण ती शतक स्थानी येणार आहे. ओके. एकक स्थानी एक असणारा वजा केला 1 आणि 11 याच्यामध्ये एकक स्थानी पण आहे, दशक स्थानी पण आहे. या 2 वेगळ्या वेगळ्या नाही संख्या, एकच संख्या. त्यामुळं 18 होतं. हे जर लक्षात येत नसेल, संख्या लिहा, मोजा. त्यातनं 1 आणि 100 वजा करा आणि हे मोजल्या 18च भरतात. या पद्धतीनं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 18. पुढीलपैकी 4 अंकी संख्या कोणती? पहा 4 अंकी संख्या. आता इथे या सगळ्या एकक दशक स्वरूपामध्ये आहे. पाहूया आपण. पहा एकक, शतक, दशक, दशक, दशक. पहा एकक, दशक, शतक आणि हजार. का 1000 पर्यंत गेलो? 4 अंकी संख्या. मग आपण पाहू पहिला पर्याय काय दिलेला आहे. पहिला पर्याय दिला आहे 100 शतक, म्हणजे शेवटचा शून्य शतकामध्ये आला पाहिजे. 100 शतक म्हणले शेवटचा शून्य शतकामध्ये. म्हणजे इथं पहा हे 100 शतक, म्हणजे काय झाली संख्या ही? 10,000 होती, हे 10,000. म्हणजे 100 शतक, 100 शेवटच्या शतकामध्ये आला पाहिजे. मग याची एकक केली तर 100 शतक म्हणजे 1000 दशक होतात. 100 शतक म्हणजे संख्याचं वाचन केलं तर काय? 10,000. 4 अंकी आहे का? 5 अंकी आहे. पहा दुसरा पर्याय. दुसरा पर्याय काय दिलेला आहे? 10 दशक. दशक म्हणजे शेवटचा 10 मधला शून्य दशकामध्ये आला पाहिजे. हे झाले 10 दशक. याचे एकक केले तर एकावर शून्य दिले किती झाले? 100. किती अंकी संख्या आहे? 3च अंकी संख्या. तिसरा आहे 11 दशक. 11 शेवटचा 1 दशकामध्ये. हे झाले 11 दशक. त्याचे एकक केले 110. 4 अंकी आहे का? नाही, 3 अंकी संख्या झाली. पुढचा आहे 100 दशक.
100 म्हणलं की शेवटचा शून्य दशकामध्ये आला पाहिजे. 100 मधला शेवटचा शून्य दशकामध्ये. हे झाले 100 दशक. त्याचे सुट्टे केले, एकक आपण केले. किती आली संख्या? 1000. किती अंक आहे? 4 अंक. उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 4. सुशांतच्या वर्गात प्रत्येकी 4 याप्रमाणे 9 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटायची आहे. संतोष जोशी सरांजवळ 16 पुस्तके आहेत, तर आणखी किती पुस्तके आणावी लागतील? वर्गामध्ये 4, प्रत्येकाला 4 पुस्तकं, अशी 9 जाणार. 2 3 4 5 6 7 8 9. याला 4, याला 4 4 4 4 4 4 4 4 अशी प्रत्येकाला 4 4 वाटले तर 9 जणांना 4 हे 9 वेळा म्हणते, म्हणून 4 गुणिले 9, 4 नवे 36 × 9 = 36 पुस्तकं लागतील. आता काय झालं? सरांजवळ आहेत 16 पुस्तकं. या 36 लागणार होती, त्यातनं सरांजवळ असणारी 16 वजा केली, अजून किती आणावी लागतील? 7 ने 6 गेली 0, 3 1 गेली 2. अजून किती पुस्तकं आणावी लागतील? 20 पुस्तकं आणली की सगळ्यांना 4 4 पुस्तकं वाटतात. चला पुढील प्रश्न. 273 या अंकांपासून किती वेगवेगळ्या 3 अंकी विषम संख्या तयार करता येईल? पहा प्रश्न क्रमांक 30. 2 7 आणि 3 या अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायची आहे आणि नंतर त्या पाहू. अगोदर सगळ्या संख्या तयार करू. पहा 1 अंकापासून एकच संख्या तयार होते. 2 अंकांपासून 2 संख्या तयार होतात. 3 अंकांपासून 3 गुणे 6 संख्या तयार होतात. इतर 3 अंक दिले म्हणजे संख्या किती होणार? 6. आता या कोणकोणत्या संख्या तयार होतात पहा. 273 याच्यात आदला बदल केली 237. म्हणजे शतक स्थानी 2 घेऊन किती झाल्या? 2 झाल्या. आता शतक स्थानी 7 घेऊ. 7 घेतला तर 723. याच्यात आदला बदल केली 732. या 2. आता शतक स्थानी 3 घेऊया. 3 घेतले तर 327 आणि 372. आपल्याला एवढ्या संख्या तयार झाल्या. आपल्याला काय त्यांनी म्हणलंय? 3 अंकी विषम, म्हणजे कसल्या पाहिजेत आपल्याला? विषम. यातल्या सम ओढून टाकायच्या, सम काढून टाकायच्या, म्हणजे राहिल्या विषम. 273 विषम, 237 विषम, 723 विषम, 732 सम का? एकक स्थानी 2 म्हणजे कसे आहे? सम. 327 विषम, 372 सम, म्हणजे ही एक ओढून टाकायची. म्हणजे किती तयार होते? 273 237 723 आणि 327 अशा विषम 4 संख्या तयार होती. एकूण 6 होतात. त्यातल्या 2 सम असणार आहेत आणि 4 विषम असणार आहे. पहा पुढे. 597 अधिक 791 बरोबर किती? आडवी ही तुम्हाला आली पाहिजे, लक्षात ठेवा. याचा सराव करायचा आहे. 597 म्हणजे इथं पेपरवरच हे गणित करायचं. हे गणित लिहून घेण्यासाठी जो वेळ आहे तो घालवायचा नाही. मग इथं एकक स्थानाची करायची. 1 आणि हा 1 किती आले? 2. हातचा काय आला का? नाही. द्यायचा आहे का? नाही. आता दशकाचे पहा. 9 आणि 9 9 9 18 18शी 8 हातच्याले 1 कुठे लिहायचा? शतकामध्ये. मग शतकाची करायची 7 आणि 5. इथं अगोदर शतक हातचा धरायचा. 7 आणि 8 8 आणि 5 13. म्हणजे उत्तर किती आलं? 1382. पर्याय याच्यामध्ये दिलेला पाहिजे तुम्ही. 505 चुकून झालं माझं. 597 597 अधिक 791. नंतर पहा 7 आणि 8 होत आहे. दशकाचे 9 9 18 18शी 8 ह्याच्याने 7 आणि 8 8 आणि 5 13. उत्तर किती येते? 1388. पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे पहा. एका रांगेमध्ये 365 झाडे होती. त्यातील 105 झाडे तोडली तर आता झाडे किती शिल्लक राहील?
काय करावं लागेल पहा बरं. इथं 365 झाडं होती, त्यातली तोडलेली झाडं वजा करावी लागतील. म्हणजे 365 वजा 105. बाबा आपण आडवी करता येते का? आडवी 5 मधनं 5 गेले, 0 राहिले. आता 6 मधनं 0, 6 मधनं 0 गेले म्हणजे काहीच गेले नाही. 6 मधनं 0 गेले, 6 राहिले. आणि 6 मधनं 0 गेले, 6 राहिले. 3 1 गेला, 2 राहिले. एवढी सोपी देखील गणित येतात. 260 राहिली. पर्याय क्रमांक 3. पुढे 450 आली, पावणे 200. 450. 4.5 म्हणजे काय? टोपल्यामध्ये आपल्या भाकरी आहे, 4.5 भाकरी म्हणजे 4 पूर्ण आणि अर्धी. तसं शे म्हणजे किती असतात? 100. 100चे अर्धे अर्धे केले तर 50. आणि पुन्हा याचे भाग केले तर म्हणजे पावचा भाग होईल 25 25 25 25. म्हणजे इथं 100ची चपाती आहे, लाडू आहे, याचा 50 होतील. पुन्हा केले 25 याला म्हणतात पाव. याला म्हणतात पाव अर्धा होतो. याला घेतलं, याच्यामध्ये घेतला तर पाऊण होतो. आणि सर्वच्या सर्व घेतले पूर्ण. मग इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे? 450. 400 आणि अर्धा, 400 अधिक 50 हे 450. ओके, म्हणजे कसं होतं? 400 आणि अर्धा म्हणजे 50. 450. नंतर काय म्हणलेलं? पावणे 200. पावणे 200 याच्यामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे. पावणे 200, पाव उणे 200, पाव उणे 200. जे 200 मधनं पाव भाग कमी करायचे. पाव भाग म्हणजे किती? 25. 200ला पाव भाग कमी म्हणजे 200 25 गेले, 175. आणि याची काय करायची? बेरीज करायची. 0 5 5 7 5 1200 2 केले, 4 5 6. उत्तर किती येणार आहे? 625. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 6 पूर्ण आणि 25 म्हणजे पाव भाग. याला म्हणतात 6.25. म्हणजे 6.25. उत्तरी 6.25. त्याला पुढे घ्या. खालील पर्यायातील कोणत्या पेक्षांचा पुढा वजनाने जास्त आहे? म्हणजे आपण वस्तू घेतलेल्या आहेत, तर कोणता पुढा वजनाने जास्त आहे? आता याची जर तुलना करायची असेल तर सर्वांची परिमाण सारखी करायची. पहा बरं, 1 डझन केळी, 1 केळी, अर्धा डझन केळी, 1 ग्रोस केळी, किंवा इथं सगळं एकच दिसते. हे सारखं आहे का? नाही. प्रत्येकाची परिमाणं वेगळी आहे आणि ही परिमाणं समजून घ्यायची असतात. एका परिमाणामध्ये केला तर आपल्याला हे उत्तर सोडवता येते. शेवट ग्रॅम आणि किलोग्रॅम. मी ग्रॅमपासून किलोग्रॅम एवढीच घर आपले ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. पायाच्यामध्ये पहिले तर दिले 3 किलोग्रॅम. किलोग्रॅमच्या घरात 3 द्या. याचे ग्रॅम केले तर काय होतील? या 3 किलोग्रॅमचे हेक्टो केले तर 30 हेक्टोग्रॅम होतील. या 3 किलोग्रॅमचे डेका केले तर 300 डेकाग्रॅम होतील. 3 किलोचे ग्रॅम केले तर 3000 ग्रॅम होतील. हा पहिला पर्याय. दुसरा काय म्हणलं आहे? 1000 ग्रॅम. 1000 शेवटचा 0 हा ग्रॅममध्ये आला पण 1000 ग्रॅम. तिसरा आहे 250 ग्रॅम. शेवटचा 0 ग्रॅममध्ये 250. आणि चौथा पर्याय 500. शेवटचा 0 ग्रॅममध्ये. यातलं पहा कोणतं वजन जास्त आहे. म्हणजे पहिला पर्याय 3000 ग्रॅम, दुसरा 1000 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम. कोणता वजनाने जास्त आहे? 3000 ग्रॅमचा. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही बघितलं असतं तर काय म्हणलं असतं? सॉरी 3 पेक्षा 1000 मोठे आहेत ना, मी 1000. तर तसं नसतं, दिसतं तसं नसतं. सोबतची आकृती कोणती आहे? पहा बरं, या आकृतीला काय म्हणतात? याला म्हणतात रेषाखंड, सेगमेंट. रेषाखंड याला म्हणतात. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 रेषाखंड. पुढील प्रश्न पहा. बाजूच्या आकृतीत जास्तीत जास्त किती कोण आहे? पहा या ठिकाणी
कोण किती आहेत विचारलेले आपल्याला. आता आपण कोण काढूया, हे सगळे मोजून पाहूया. एकाच बिंदूतून जर वेगवेगळ्या दिशांना आणि किरण जात असतील तर कोण तयार होतो आणि या ठिकाणी किती कोण आहेत असं विचारलेले. पहा आपण इथं नंबर द्यायचे 1 2 3, प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. मोजताना मात्र पद्धत वेगळी वापरायची. सिंगल डिजिटची किती कोण तयार होतात. हा 1 नंबरचा, हा कोण होतोय. हा 2 नंबरचा, फक्त 2 नंबरचा हाही कोण होतोय. हा 3 नंबरचा, हाही कोण होतोय. म्हणजे सिंगल डिजिटचे किती झाले, 3 झाले. आता डबल डिजिट 2 डिजिट म्हणजे दोघांचा मिळून, म्हणजे 1 आणि 2 या दोघांचा मिळून 12 नंबर, या दोघांचा मिळून कोण तयार होतो. हा दोघांचा मिळून हा कोण दाखवला. आता या दोघांचा 2 आणि 3 या दोघांचा म्हणजे 23 नंबरचा, या दोघांचाही कोण तयार होतो. असे डबल डिजिटचे किती झाले, 2 झाले. आणि तिघांचा मिळून हा मोठा असा बाहेर पाहिजे, त्या तिघांचा मिळून याला म्हणतात 3 डिजिट. म्हणजे तिघांचा मिळून 1 2 3 या तिघांचा मिळून 1 होतो. अशी किती होती, 3 2 5 आणि 6 कोण होती. याच्यामध्ये तुम्ही नुसते 1 2 3 नाही तर तिथं कशी तयार होतात ते समजून सांगता आलं पाहिजे. पुढे पहा रोमन संख्या आहे. रोमन संख्येची आपल्याला इथं बेरीज करायची. x I V. x म्हणजे काय असतं, 10. 10 10 20 आणि याला काय म्हणतात 5. या 5च्या इकडं काय 1. 5 डावीकडे गेला की 1 तो वजा करा. 5 गेल्या 4 म्हणजे 10 20 आणि 4 24. ओके. अधिक VI. V म्हणजे 5 6 7 म्हणजे अधिक झाला 7. 24 अधिक 7 31. 31 कसे लिहायचे, 10 20 30 आणि 31. पर्याय क्रमांक पाहायचं. या ठिकाणी चूक जोडलेली आहे. या ठिकाणी काय झाले, 12 दिलेले उत्तर त्यांनी वजाबाकी केली तर काय होते, 10 20 24 मधून 7 गेले 17 येत आहे. उत्तर इथं 12 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे वजाबाकी केली तर ओके. आपण प्रश्नामध्ये थोडासा चेंज करूया. इथे वजाचं चिन्ह टाकूया. वजाचं चिन्ह टाकलं आपण ओके. आणि उत्तरामध्ये आपलं काय येणार आहे, या ठिकाणी इथे आपलं चुकलेलं आहे. इथं तिथे 1 झालेलं आहे. इथं आपल्याला 11 केला आणि उत्तर किती येते आपलं, 24 मधून 7 गेले तर 17 येईल. 17 काढून 10 20 17 काढायचे ना आपल्याला. 17 10 15 16 17 XVII. इथं व्ही टाकला पाहिजे आपल्याला. इथं तिसरा पर्याय आपल्याला उत्तर दाखवायचं आहे ओके. एक्स या ठिकाणी कॅपिटल मधला व्ही XVII. उत्तर 10 15 16 17 झालेले आहे. प्रश्नाची दुरुस्ती बरोबर झालेली आहे. 24 मधनं 7 गेले 17 राहतात. उत्तर बरोबर आहे. चला पुढे 38वा प्रश्न पहा. हनुमंत जवळगा येथील मारुती मंदिरात हे गावाचं नाव आहे. हनुमंत जवळगा येथील मारुतीच्या मंदिरात श्रमदानासाठी सकाळी 702 माणसे आली. त्यापैकी 188 जण दुपारीच परत घरी गेले. उरलेल्यांनी दिवसभर काम केले. तर दिवसभर किती जणांनी काम केले पहा. गावात पहिल्यांदा सकाळी श्रमदानाला 702 लोक आली. दुपारी जेवायच्या टायमाला 188 जण घरी गेली जेवायला. ती परत आलीच नाही. जी वजा करायची. मग दिवसभर काम करणारी किती. मग इथं 2 मधनं 8 जात नाही. मनाचा 8चा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 12तनं 8 गेले 9 10 11 12 4 राहिले. 0तनं 9 जात नाही. इथे मनाचा 8चा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10तनं 9 गेले 1 राहिला. आणि इथं 7तनं 2 गेले 5 राहिले. उत्तर किती येणार आहे 514. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. 9 सहस्र
अधिक 8 शतक अधिक 7 दशक एकक बरोबर किती? पहा या ठिकाणी आपल्याला हे तक्त्यामध्ये करायचे. सहस्र सर्वात मोठं आहे, एकक, दशक, शतक, हजार, याला दुसरं नाव आहे सहस्र. ओके, 9 सहस्र सांगितले, सहस्रच्या घरात 9 लिहा. याचे सुट्टे केले तर 9,000 एकक होतील. दशक केले तर 90 होतील. दशक केले तर 900 दशक होतील. शतक केले तर 90 आणि एकक केले तर 9,000. नंतर काय आलं 8 शतक. शतकाच्या घरात 8 लिहा. याचे सुट्टे करताना दशक केले तर 80 दशक होतील. एकक केले तर 800 एकक. नंतर काय आले 7 एकक. एककाच्या घरात 7 लिहा आणि यांची करा बेरीज. 0 7 0 0 8 9 9 किती झाले 9,807 ही संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, बाजूचे बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करता येतील? पहा इथं बिंदू दिलेले, पहा बिंदू 1 2 3 4 हे 5 बिंदू. आता इथं एका बिंदूतून क्लुप्ती पुन्हा सांगणार. पहा या एक बिंदूतून इथं कोणती रेषा जोडलेल्या आहेत का? नाही. आता पहिल्या बिंदूतून किती रेषा काढता येतील? 1 2 3 4. या बिंदूतून याला उदाहरणार्थ नाव दिलं A B C D E. ए बिंदूतून किती रेषा काढल्या? 4 काढल्या. आता बी बिंदूतून किती काढता येतील? आता बी मध्ये ए नी बी ला जोडलं म्हणजे बी ने ए ला जोडायचं का? नाही. बी बिंदूतून 1 2 3. बी बिंदूतून किती जोडल्या? 3च. म्हणजे या बी बिंदूतल्या 3. आता सी बिंदूतून किती काढता येतील? पहा सी बिंदूतून किती काढता येतील आपण बघूया. सी बिंदूतून एक सारखं दिसतोय. सी बिंदूतून एक आणि आर. सी बिंदूतून किती काढले? 2. आणि डी बिंदूतून किती काढता येतील? डी बिंदूतून एकच काढता येईल. आणि ई बिंदूतून कुठे जावं लागलं नाही, सगळ्यांनी येऊन त्याला जोडलं. म्हणजे डी बिंदूतून 1 आणि ई बिंदूतून 1 ही नाही. किती झाले? 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. किती रेषाखंड काढता आले? बिंदू 5 दिसले म्हणून मात्र 5च काढता येतात, पण नाही. इथं काय पद्धत वापरायची? इथे पद्धत वापरताना एक बिंदू घ्यायचा. उदाहरण ए बिंदू घेतला, यात किती रेषा काढता येतात? ए पासून 1 2 3 4 काढता येतात. म्हणजे पहिल्या बिंदूतून 4 काढल्या की दुसऱ्या 3 त्यानंतर 2 नंतर 1. हे काढत कसं नाही, फक्त एका बिंदूला जोडून पाहायचं. ओके, चला नेक्स्ट पुढे 10 पुढे देत आहे. पर्याय क्रमांक 1 येईल. पुढचा प्रश्न आहे 1093 या संख्येतील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती असेल? पहा त्या ठिकाणी 1093 म्हणलेलं आहे. 1093 प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. या संख्येतील कोणतं स्थान म्हणजे दशक स्थान. एकक दशक हा दशक आहे. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? या 9ची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत 90. स्थानिक किंमत 90. या 3ची स्थानिक किंमत 3. 9ची 90, 0ची 0 आणि 1ची 1000. आणि याची दर्शनी किंमत किती? 9. 3ची दर्शनी किंमत 3च, 9ची दर्शनी किंमत 9, 1ची दर्शनी किंमत 1. आपल्याला स्थानिक किंमत विचारली की 9ची 90 येणार आहे. चला पुढे एका शाळेत 1250 मुले व 560 मुलींनी परीक्षा दिली, तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? 5 परीक्षेला असणारी मुलं पहा 1250 मुलगी आहेत. एक मुली म्हणजे मुलगी आणि 560 मुली आहेत. एकूण किती म्हणजे याची काय करावी? बेरीज करावी लागेल. 0 6 5 11 1 1 5 2 7 1 8 1.
1810 मुलांनी परीक्षा दिलेली आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता समद्विभुज त्रिकोणाच्या किती बाजू समान लांबीच्या असतात? प्रश्न त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? समद्विभुज. याच्यामध्ये अर्थ त्याचा लपलेला आहे. सम, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. मग तो कसा असेल? असाही असेल, या दोन बाजू सारख्या. एका म्हणला असा नाही सर मला असा काढायचा आहे, या दोन बाजू सारख्या असाही असेल. एखादा म्हणला मला सर तो असा काढायचा आहे, या दोन बाजू सारख्या, चालेल. कसाही असलं तर ज्याच्यात ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या आहेत त्याला काय म्हणायचं? समद्विभुज. मग किती बाजू समान असतात? तर दोन बाजू समान असतात. त्याला पुढे तन्मयकडे 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी असून त्याच्याकडे एकूण 40 रुपये असतात. त्याच्याकडे नाण्यांची एकूण संख्या किती? पहा, 44वा प्रश्न आहे. आता इथं पहा, नाणेसूत्र आहे नाण्यांची संख्या जे एका नाण्यांची संख्या बरोबर एकूण रक्कम, एकूण जी रक्कम आहे, एकूण किती पैसे आहेत ते एकूण रक्कम भागिले नाण्यांची दर्शनी किमतीची बेरीज. नाण्यांची बेरीज, नाण्यांच्या किमतीची बेरीज, नाण्यांच्या किमतीची बेरीज, नाण्यांच्या किमतींची बेरीज. किती रुपये आहेत आपल्याकडे? 40 रुपये. भागिले कोणकोणती नाणी आहेत? 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपये. म्हणजे किती झाले? 5 आणि 2 7 आणि 8. 40 भागिले 8 करा. 8 एके 8 आणि 8 पंचे 40. म्हणजेच काय होईल? 1 रुपया ही रुपये आणि नाणी म्हणजे 1 रुपयाची 5 नाणी. 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे किती रुपये झाले? 5 रुपये झाले. 2 रुपयाची 5 नाणी, 5 दोन्ही 10 रुपये झाले. आणि 5 रुपयाची 5 नाणी किती झाले? 5 5 25. बघा बरं रक्कम जुळते का? 25 30 आणि 10 40 रुपये. नाणी किती झाली एकूण? 1 रुपयाची 5, 2 रुपयाची 5 आणि 5 रुपयाची 5. म्हणजे एकूण नाणी किती झाली? 5. इथं प्रश्न विचारला असतो 1 रुपयाच्या नाणी किती, 2 रुपयाची नाणी किती किंवा 5 रुपयाची नाणी किती, किंवा असे विचार 1 रुपयाच्या नाण्यांची रक्कम किती, 2 रुपयाच्या नाण्यांची रक्कम किती किंवा 5 रुपयाच्या नाण्यांची रक्कम किती असेही विचारू शकतात. म्हणजे इथं वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळा प्रश्न येऊ शकतो. आपल्याला इथं विचारलं एकूण नाणी, एकूण नाणी किती आहेत? 15 आहेत. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, खालील कोणत्या पर्यायामध्ये अंशाधिक अपूर्णांक आला? 45वा. अंशाधिक कशाला म्हणायचं? याच्या नावामध्येच अर्थ लपलेला आहे. अंश अधिक असतो म्हणजे अंश मोठा असतो, अंश मोठा. मग इथे पहा 21 अंश छेद 8. यात अंश किती आहे? याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात. छेद 8 आहे, अंश 21. मोठं कोण आहे? अंश म्हणजे कसं आहे? अंशाधिक आहे. दुसरा आहे 5 अंश छेद 12. अंश 5 आहे छेद 12 म्हणजे हा कसला आहे? छेदाधिक आहे. हा छेदाधिक. अंश मोठा असेल तर अंशाधिक आणि छेद मोठा असेल तर छेदाधिक. तिसरा काय आहे? 9 अंश छेद 13. इथं काय आहे? मोठा छेद मोठा म्हणजे छेदाधिक. चौथा काय? 11 अंश छेद 19. याच्यामध्ये कोण मोठा आहे? छेद मोठा म्हणजे कसा आहे? छेदाधिक. म्हणजे हे तिन्ही अपूर्णांक छेदाधिक आहे आणि हा पूर्णांक कसा आहे? अंशाधिक. 21 अंश छेद 8. कितवा पर्याय? पहिला पर्याय. चला पुढे, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंधामध्ये काय होतंय ते बघत जायचं. पहा, आकृतीबंध पूर्ण करा. पहिल्यांदा एक बाण आहे, पुन्हा काय झालं? दुसऱ्यामध्ये 2 बाण झाले,
आणि वर्ण एक बाण खाली आला. पुढं काय झालं, इथे 2 बाण झाले. म्हणजे आता इथं काय होतं पहा, पहिल्या आकृतीमध्ये काय झाले, दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल कसे होत गेले ते पाहायचं मार्ग आहे. इथे किती बाण आहे, 1 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे. आता किती येतील बाण, म्हणजे इथं हा बाण जर आपण फिरला आहे असं गृहीत धरलं तर हा घड्याळाच्या दिशेने फिरला, या ठिकाणी गेला, नवीन 2 बाण. आता इथं काय व्हायला पाहिजे, हा बाण जर आपण घड्याळाच्या दिशेने असा फिरवला तर या पद्धतीने येतो आणि हे 2 नवीन आहे. मग हे देखील घड्याळाच्या दिशेने फिरले तर हे असे होते आणि इथं आडवे 2 नवीन आले, हे 2 नवीन या पद्धतीने. म्हणजे कोणताही पर्याय पहा बरं, कोणता पर्याय तुम्ही शोधा. कोणताही पर्याय क्रमांक 2 येणार आहे, कारण 2 मध्ये हे 2 बाण फिरलेले आहेत. म्हणजे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये कसा बदल होतो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कसे बदल होतात ते, पहिला आहे बाण हा घड्याळाच्या दिशेने फिरला, या ठिकाणी तो असा झाला आणि हे नवीन 2 बाण आले. आता दुसऱ्यामधलं तिसरा, हे 2 बाण फिरले, हे बाण दोन्ही बाण घड्याळाच्या दिशेने फिरले की या पद्धतीनं उभे झाले आणि हे 2 आडवे नवीन आले. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला सोडवायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्याला पुढे 27 फेब्रुवारी 2008ला गुरुवार होता, तर 27 फेब्रुवारी 2009ला कोणता बाण आहे पहा. प्रश्न क्रमांक 47, 27 फेब्रुवारी 2008 ला गुरुवार आहे. आता या वर्षावरती उडी मारायची आपल्याला पुढं, तर 27 फेब्रुवारी 2009ला. आता हे दिवस किती होतात हे समजून घ्या. वर्षावरती जाताना कसं जायचं असतं, इथं कोणतं वार. आता फेब्रुवारी 2008 हे लीप वर्ष आहे. हे कसलं आहे, लीप वर्ष. याचे दिवस किती असतात, 365. जर याच्यात फेब्रुवारी संपूर्ण फेब्रुवारी महिना घातला, इथं 27 फेब्रुवारी म्हणजे 28 29, मी तो 29चा धरावा लागणार आहे. 27 नंतर 28 मध्ये जातात. हे दिवस किती असणार आहे, लीप वर्ष नसेल तर 365 असतात. लीप वर्ष आहे म्हटल्यानंतर हे दिवस किती होणार आहे, 366 होणार. लक्षात ठेवा, इथं सोरी चूक झाली. सर्वसाधारण वर्ष असतं 2007, 5, 4 किंवा फेब्रुवारीच्या नंतरचा महिना असता तर 365 झाले असते. म्हणजे इथे सर्वसाधारण वर्ष जर असेल तर त्याचे 365 असतात. लीप वर्ष असेल तर 366 असतात. हे लीप वर्ष आहे. मग 366 दिवसाचे आठवडे केले तर 366ला 7 ने भागायचे. 7 5 35, 36 मधनं 35 1 राहिली, 1 6, 16 7 दुने 14, बाकी किती राहिली 2. म्हणजे 2 दिवस पुढे जायचे. बाकी 2 राहिली म्हणून 2 दिवस पुढे जायचे. गुरुवारच्या पुढं शुक्रवार, शनिवार. म्हणजे इथं वार कोणता येणार आहे, शनिवार. उत्तर काय येणार आहे, शनिवार. जर एक सर्वसाधारण वर्ष असतं तर 365 दिवस पुढे गेलं असतं. म्हणजे बाकी 1 राहिली असते, 1 दिवस पुढे गेलो असतो. पण हे लीप वर्ष आहे 366, बाकी 2 राहते म्हणून 2 दिवस पुढे जायचं. गुरुवारच्या पुढे 2 दिवस, शुक्रवार, शनिवार. उत्तर येणार आहे पहिला पर्याय शनिवार. पुढे विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर टिंब संख्या. आता विषम संख्यामध्ये विषम संख्या मिळवली तर कसली संख्या येते हे आपल्याला उत्तरामध्ये तिथं काढायचं आहे. आपण उत्तरामध्ये पाहूया कोणतं येते ते. ओके, विषम संख्या अधिक विषम संख्या पाहू आपण. कोणती विषम संख्या सांगा तुमच्या मनाची घ्या. दोन्ही विषम संख्या पाहिजे. पहिली घेतली 3, दुसरी 5 घेतली, यांची बेरीज काय येते 8. कसली संख्या आहे, सम. दुसरी
एकाने भागणार नाही, 2-3 प्रकारची घेऊया. विषम संख्या घेतली 7, दुसरी विषम संख्या घेतली 11, याची बेरीज किती येते 18, कसते आहे सम का एकक स्थानी 8. एखाद्या घेतली 5, दुसरी विषम संख्या आहे 5, 5 आणि 5 10, कसली संख्या आहे सम का शेवट एकक स्थानी 0. म्हणजे 2 विषम संख्येची जर बेरीज केली तर ती समसंख्याच येते. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 समसंख्या. चुकीची जोडी, पायातली चुकीची जोडी विचारलेली आहे. याच्यामध्ये पहिला कोण आहे पहा, प्रश्न क्रमांक आहे 49. चुकीची जोडी विचारलेली आहे आपल्याला 49. हा काय आहे कोण बनलेला आहे, बरोबर आहे का कोण, बरोबर आहे. दुसरा आहे किरण, याला किरण म्हणतात का, बरोबर आहे. याला कोण म्हणतात, याला किरण म्हणतात. तिसरं काय दिलेलं आहे, दोन्ही बाजूला वाढत जाणारी अनंत आहे, याला काय म्हणतात रेषा म्हणतात. यांनी काय म्हणलेलं आहे किरण. हे किरण आहेत का, हे नाही. एकाच बिंदूतून 2 बाजूला जाणाऱ्याला अनंतपर्यंत जाणाऱ्या त्याला रेषा म्हणतात, लाईन म्हणतात. इथं असं दिलेलं नाही, तर हे दोन्ही बाजूला अनंतापर्यंत जाणारे आहे ते किरण आहे आणि याला किरण म्हणतात. एका बिंदूतून निघून अनंतापर्यंत एकाच बाजूला जाणार असतो तर किरण. आणि चौथा आहे रेषाखंड, याला रेषाखंड, याला रेषाखंड, हे बरोबर आहे रेषाखंड. मग यात काय प्रश्न विचारलेले आपल्याला, प्रश्न काय विचारलेला आहे चुकीची जोडी. कोणती चुकीची जोडी आहे, कोण बरोबर आहे, किरण बरोबर आहे. याला रेषा म्हणतात, याला किरण म्हणलं म्हणजे ही चुकीची जोडी. तिसरी जोडी चुकीची आहे, बाकीच्या सर्व बरोबर आहे. 50वा, एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. का एक वर्तुळ आहे, आपण घेऊया वर्तुळ, ते काढूया आपण या ठिकाणी. या वर्तुळाचे काय म्हणलेलं आहे त्रिज्या, म्हणजे त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्रातून परिघावर कोणता बिंदू जोडला तर तयार होते, याला त्रिज्या. मग त्रिज्या किती सांगितली 2 सेंटीमीटर. परिघावरचे 2 बिंदू जोडणारी रेषा असते, याला म्हणतात काय म्हणतात जीवा म्हणतात. काय म्हणतात जीवा, जीव आहे परिघावरचे 2 बिंदू पाहिजे. मग आता आपल्याला एक अशी एक काढायची आहे की जी पहा इथून वर्तुळ केंद्रातून जाणार आहे, अशी मी काढली. मी याची लांबी जास्तीत जास्त किती, इथून इथपर्यंत घेतली तर किती आहे, इथनं इथपर्यंत 2 आणि इथनं इकडे घेतली तर 2, म्हणजे किती झाली वर्तुळाची, याला म्हणतात व्यास. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. याच्यापेक्षा मोठी जीवा काढता येत नाही, सर्वात मोठी. याच्यापेक्षा बाकी काढल्या तर याच्यापेक्षा लहानच होणार आहे, दुसरी काढली तर याच्यापेक्षा लहानच होणार आहे, इकडं काढली तर लहानच होणार आहे, लहानच होणार आहे. सर्वात मोठी फक्त वर्तुळ केंद्रातून जाणारी ही सर्वात मोठी आहे. आणि तिची ही त्रिज्या 2, ही त्रिज्या 2, ही त्रिज्या 2, ही त्रिज्या 2, म्हणजे किती येणार आहे व्यासाची सर्वात मोठा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 4 सेंटीमीटर. पुढं एका कॅलेंडर वर्षामध्ये 30 दिवसाचे एकूण महिने किती. इथं आपण लक्षात ठेवलं होतं 30 दिवसाचे महिने. एक जी सुनो, एजी सुनो म्हणताना एजी सुनो म्हणायचं, लिहिताना मात्र ए जू सुनो. ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून, स म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबर, असे 30 दिवसाचे महिने किती आहेत 4. 31 दिवसाचे 7. राहिला कोणता आहे एक महिना राहिला तो फेब्रुवारी. हा फेब्रुवारी कितीचा असतो 28. सर्वसाधारण वर्ष असेल तर आणि 1 वर्ष असेल तर 29, म्हणजे 28चा किंवा 29चा फक्त एकच महिना असतो. 31 चे 7,
30चे 4 आणि 29 किंवा 28चा 1 असे 12. मग 30 दिवसाचे महिने किती येतात? 4. पुढे 999 गुणिले 9. प्रश्न क्रमांक 52. 999 गुणिले 9. 9चा पाढा येतो आपल्याला. 99 81 1 अच्छाले 8. या 9 ने 9ला गुणलं 99 81. 81 मध्ये 8 मिळवायचे. 81 ने 8 89. 9 अच्छाले 8. 99 81 ने 8 89. उत्तर किती आलं? 8991. पर्याय क्रमांक 2. तर पुढे 989 ही संख्या देवनागरी लिपी. पहा 989 ही संख्या देवनागरी लिपी. 9 कशी मराठीमध्ये लिहितात अशी, 8 कशी लिहितात अशी, 9 कशी लिहितात अशी. कशी उत्तर 989 मराठीमध्ये लिहिलेलं. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा 149 या संख्या वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती? प्रश्न क्रमांक 54. 1 4 आणि 9 यापासून मोठ्यात मोठी बनवायची. आता जेव्हा मोठ्यात मोठी संख्या बनवतो तेव्हा अंकांचा उतरता क्रम द्यायचा. कोणता द्यायचा? उतरता. सगळ्यात मोठा अगोदर, सर्वात मोठा अगोदर 9, याच्यापेक्षा लहान 4 आणि याच्यापेक्षा लहान 1. काय होईल संख्या? 941. ही मोठ्यात मोठी संख्या होईल. आणि लहानात लहान पाहिजे असेल तर, लहानात लहान असेल तर या अंकांचा चढता क्रम द्यायचा. सर्वात लहान 1, त्यापेक्षा मोठे 4, त्यापेक्षा मोठे 9. ही लहानात लहान. आपल्याला मोठ्यात मोठी 941. पुढे समच्छेद अपूर्णांकाची जोडी. समच्छेद, समच्छेदचा अर्थ काय होतो? समान छेद असणारी. सममूल्य नाही. समछेद म्हणजे छेद सारखा पाहिजे. मग पहिला काय होतं? 3 अंश छेद 4 आणि 5 अंश छेद 8. छेद सारखा आहे का? इथे छेद 4 आहे, इथे छेद 8 आहे. समछेद आहे का? नाही. दुसरा पर्याय काय आहे? 2 अंश छेद 7 आणि 3 अंश छेद 7. छेद सारखा आहे का? आहे. म्हणजे समछेद आहे. तिसरा काय असतो? तिसरा काय? 7/21 3/7. 7/21 3/7. दोन्ही छेद सारखे आहेत का? नाही. चौथा काय आहे? 4/5 4/10. इथे छेद 4/5 इथं 4/10. छेद सारखा आहे का? इथं 5 आहे, इथं 10 नाही. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. इथं छेद सारखे आहे. चला पुढे 7,700 अधिक 7,000 अधिक 70 अधिक 7 या विस्तारित मांडणीचं रूप ओळखा. कोणत्या संख्येची विस्तारित मांडणी आहे? 56वा प्रश्न पहा. 700 अधिक 7,000 उभी मांडणी केली तरी चालेल. 70 अधिक 7 एकच स्थानाची करा. 0 0 0 7 याची बेरीज किती? 7. दशकाची करा बेरीज. दशकाची 0 0 7. इथं काय दशक नाही. मी दशकाची किती येणार आहे? 7. शतकाची इथे शतक नाही, इथे शतक नाही, इथं शतक 0 आणि इथं शतक 7. 0 7 7 आणि हजाराची 7 म्हणजे काय आहे संख्या? 7,777. पर्याय क्रमांक 3. ओके. पुढील प्रश्न पहा. 12 गुणिले 5. काय इथे? 12 गुणिले 5 मध्ये चिन्ह द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 57. 57वा प्रश्न आहे. 12 गुणिले 5 इथं माहित नाही काय चिन्ह येते आणि इथे पुढे दिलेले 15 गुणिले 4. 12 गुणिले 5 12 पंचे 60. 15 गुणिले 4 15 चोक
60 मध्ये कोणतं चिन्ह येईल? बरोबर. तर बरोबरचे पर्याय क्रमांक 1. पुढे घ्या 0 5 0 2 ही संख्या वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. पहा प्रश्न क्रमांक 58. 0 5 0 आणि 2 हे अंक वापरून 4 अंकी. पहा 4 अंकी लहानात लहान. आता जेव्हा लहानात लहान बनवतो आपण संख्या तेव्हा काय करतो? अंकांचा चढता क्रम देतो. 0 सर्वात लहान आहे, त्यानंतर 0 आहे, नंतर 2 आहे, नंतर 5 आहे. काय वाचन करायला यायचं? 25. कसले आहे? किती अंकी आहे? 2च अंकी. मग याला 4 अंकी बनवायचे असेल तर काय करावं लागेल? आपल्याला अंक पहिल्यांदा आला पाहिजे. म्हणजे हा 2 आहे तो पहिल्यांदा पुढे घेतला. हा 2 पुढे घेतला तर काय होईल? 2. बाकीचं पुढे सरकेल 0 0 आणि 5. काय होईल संख्या? 2005. ही 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 2. चला पुढे 162 98 178 201 आणि 222 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मधली संख्या कोणती? आता या सगळ्या संख्या लिहा. 59वा प्रश्न आहे. 162 काळजी घ्यायची. एककाखाली एकक, दशकाखाली दशक. 162 त्याखाली 98 त्याखाली 178 त्याखाली 201 आणि 222 या संख्यांचा कोणता क्रम लिहायचा? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय असतं? पहिल्यांदा सर्वात मोठी, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान. याला म्हणतो उतरता क्रम. यातली सर्वात मोठी कोणती आहे? सर्वात मोठी आहे 222. म्हणून 98 ही 2च अंकी, बाकी 3 अंकी. 222 पेक्षा लहान आहे 201. आता या तिन्हीमध्ये लहान कोणती? असं मोठी कोणती? 178. हिच्यावर काट मारायची म्हणजे त्या लक्षात येतं. नंतर कोणती? 162. सर्वात लहान 98. आपल्याला काय विचारले? मधोमध. उत्तर द्यायला म्हणजे तर मधोमध येणारी संख्या 178. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 2 अंकी एकूण समसंख्या घेतली आहे. पहा 2 अंकी संख्या घेतली. प्रश्न 60वा आहे. 2 अंकी संख्या 1 ते 100 पर्यंत आपण लिहितो. 1 ते 100 पर्यंत प्रत्येक लाईनमध्ये 10 संख्या असतात. अशा 10च्या 10 लाईन म्हणजे किती येतात? एकूण 1 ते 100 मध्ये 100 असतात. उभ्या 10 लाईनी 10च्या 10 लाईनी म्हणजे किती होतात अंक? 100. त्यातल्या 1 ते 9 या 1 अंकी. या कसल्या? 1 अंकी. 1 ते 9 मधल्या 9 1 अंकी किती आल्या? 9 आल्या. आणि 100 किती अंकी आहे? 3 अंकी आहे. 100 ही कसली आहे? 3 अंकी. किती संख्या आहे ती? 1 आहे. म्हणजे ही किती झाल्या आहे संख्या? 9 ने 10. या 100 मधनं या 10 वजा करायच्या. त्यातल्या 1 अंकी 9 आणि 3 अंकी आहे. म्हणजे 100 मधनं 10 गेल्या किती राहिल्या? 90. 90 या 2 अंकी. मग 2 अंकीमध्ये सम किती आहे आणि विषम किती आहे? 90 मधल्या 2 अंकी निम्म्या आणि 90 मधल्या निम्म्या सम आहेत, निम्म्या विषम. म्हणून 90 भागिले 2 करा. 2 चौक 8. आधी 9 8 गेले 1 राहिला. 1 वर 0 घेतले 10. 2 पंचे 10. किती आल्या? 45 सम येतील आणि 45 विषम. 45 सम 45 विषम. आपल्याला काय विचारलेलं आहे? समसंख्या किती? समसंख्या 45. ओके. चला पुढे घनाचे किती पृष्ठभाग एका वेळी दिसतात? पहा घन आपण ठेवला. घनाची आकृती जर आपण घेतली, या घनाची
तर याचे किती पृष्ठभाग तुम्हाला दिसतात? जास्तीत जास्त. पहा, वरून बघितलं आपल्याला समोरचा हा दिसेल, इकडल्या बाजूला दिसेल, वरचा दिसेल. जास्तीत जास्त तुम्ही कसंही वापरून पाहिलं तर जास्तीत जास्त 3च दिसू शकते. आणि तुम्ही म्हणला कमीत कमी एकच दिसणार. मला सरळ सरळ असेल, सरळ बघितलं, वरचं दिसत नाही, खालचं दिसत नाही, बाजूचं दिसत नाही, सरळ बघितलं, फ्रंट व्ह्यू त्याला म्हणतात. फ्रंट व्ह्यू एकच दिसेल. पण जास्तीत जास्त पाहिले तर तुम्हाला कुठले दिसतील? हे मागचं दिसणार आहे, खालचं दिसणार आहे, मागचं दिसणार आहे, नाही इकडल्या बाजूचं दिसणार आहे, नाही दिसणार. आपल्याला दिसणारे कोणते? पहा, आपल्याला दिसणारा वरचा दिसणार आहे, इकडला या बाजूचा दिसणार आहे, आणि समोरचा पण दिसणार आहे, हा समोरचा. बाकीचे मागचे तुम्हाला दिसणार नाही. अशी जास्तीत जास्त घाण्याचे किती पृष्ठ तुम्हाला दिसू शकतात? 3 पृष्ठ दिसू शकतात एका वेळेस. जास्तीत जास्त 3 दिसू शकतात. 3 पेक्षा जास्त कधी दिसू शकत नाही. शेजारील कोणास किती शिरोबिंदू आहे? शिरोबिंदू कशाला म्हणतात? शिरोबिंदू म्हणतात ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. याला शिरोबिंदू म्हणता येईल का? याला शिरोबिंदू म्हणता येईल का? नाही. तर याला हा एकच शिरोबिंदू आहे. आता जर मी या ठिकाणी एकच शिरोबिंदू आहे, त्रिकोण काढला तर याला किती शिरोबिंदू येतील? इथे 1, इथे 1, इथे 3, चौकोनाला 4. तर कोणाला एकच शिरोबिंदू असतो? पर्याय क्रमांक 1. 8, 9, 6 या अंकापासून 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. 8, 9, 6. पहा, प्रश्न क्रमांक 63. 8, 9, 6 3 अंकी लहानात लहान बनवायचे. लहानात लहान जेव्हा आपण बनवतो तेव्हा काय करतो? अंकांचा चढता क्रम लिहितो. लहानात लहान तेव्हा अंकांचा चढता क्रम लिहिला की लहानात लहान. यातला सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 6. त्यापेक्षा मोठा 8 आणि सर्वात मोठा 9. म्हणजे कोणती आली? 619. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 12 या संख्येची वर्गसंख्या 150 पेक्षा कितीने लहान आहे? पहा, 12 या संख्येची वर्गसंख्या, 12चा वर्ग. 12चा वर्ग याचा अर्थ 12 2 वेळा मांडून केलेला गुणाकार. 12चा वर्ग म्हणजे काय असतो? 12 2 वेळा मांडला तर त्यांचा गुणाकार केला. 12 गुणिले 12 144. 12चा वर्ग किती येतो? 144. ओके. मग 12 या संख्येची वर्गसंख्या 144. 150 पेक्षा किती लहान आहे? 144 150 पेक्षा कितीनं लहान आहे याची काय करावं लागेल? शून्यातनं 4 जातात का? नाही. मनाचा काय आजचा देऊन टाका. 10तनं 4 गेले 6, 5 मधनं 5 गेले 0, 1 गेला 0. किती आलं उत्तर? 6. 6ने लहान आहे. त्याला पुढे 8 हा अंक असलेल्या 2 अंकी एकूण संख्या किती? 8 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 8 अंक असणाऱ्या 8 एकक 1 ते 100 मध्ये या संख्या सर्व लिहायच्याच. 8 चालेल का लिहिलेली? नाही. का? ही 1 अंकी आहे. मग 8 अंक असणारे 18, 28, 38, 48, 58. 8 लिहून चालणार नाही कारण ती 1 अंकी आहे. त्यामुळं 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 88,
या एकक स्थानी 8 असणाऱ्या संख्या 10 लिहिले त्यातही कट झाले म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. आता दशक स्थानी 8 असणाऱ्या संख्या कोणत्या येतील या पाड्यामध्ये. इथे 80 येतात पण ते वरती घ्यायचे 80 81 82 83 84 85 86 87 88 89. किती झाल्या संख्या 2 अंकी संख्या. मोजा एकूण किती झालेल्या आहेत त्या काय 1 2 3 4 5 6 7 ही म्हणजे 8 आणि उद्या म्हणजे आता 10 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे किती झाले एकूण संख्या 18. हे काढायचं कसं तर एकूण पहा एकक संख्या 10 पहा 1 8 एकक स्थानी येणार 8 एकक स्थानी 8 एकक स्थानी 10 वेळा येतो. 8 दशक स्थानी 10 वेळा येतो. असा प्रत्येक वेळा प्रत्येक अंक किती वेळा येतो 2 पासून 9 पर्यंत 20 वेळा येतो. या 20 मधनं कोणता वजा करायचा 20 मधनं हा 8 एक तो एक अंकी आहे म्हणून आणि हा 88 हा एकक स्थानी पण आहे दशक स्थानीचा म्हणून हे 2 वजा केले उत्तर किती येणार आहे 18. बरोबर 8 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या 18 आहे. या 2 अंकी संख्येमध्ये 8 किती वेळा आला 19 वेळा आला आणि 1 ते 100 मध्ये 8 किती वेळा आला 20 वेळा आला. या पद्धतीनं पुढं समभुज त्रिकोणाचे सर्व कोन कसे असतात. समभुज त्रिकोणाचे सर्व कोन या ठिकाणी आपण थोडीशी दुरुस्ती करूया. समभुज त्रिकोणाचे सर्व कोन टिंबटिंब असतात. टिंबटिंब असतात म्हणजे कसे असतात समान विशाल कोन काटकोन सरळ कोन. समभुज त्रिकोण आहे या समभुज त्रिकोणाचे तिन्ही बाजू सारख्या असतात त्यामुळे या समोरचे तिन्ही कोनही सारखे असतात. या प्रत्येक कोणाची बेरीज या त्रिकोणाच्या सर्व कोणाची बेरीज 180 असते आणि तिन्ही कोण सारखे भागिले 3 केले तर 3 7 18 वरचे 0 0. प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 60 अंशाचा 60 अंशाचा 60 अंशाचा म्हणजे 60 अंशाचे म्हणजे किती झाले 180 अंश. हे तिन्ही कोण कसे आहेत सारखे आहेत म्हणून समभुज त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोण असतात पर्याय नाही आहे तर समान असतात. पुढील प्रश्न आयताची परिमिती 30 सेंटीमीटर असून त्याच्या समोरासमोरील बाजूंची बेरीज 18 सेंटीमीटर आहे तर इतर 2 समोरासमोरील बाजूंपैकी एका बाजूची लांबी किती असेल. 567 प्रश्न आहे. त्रिकोण आयत आहे याची परिमिती 30 आहे. परिमिती म्हणजे काय लांबी आणि रुंदीची बेरीज त्याची दुप्पट. मग ही परिमिती 30 आहे परिमिती 30 मग परिमिती म्हणजे काय लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. मग याला भागिले 2 केलं तर काय येणार आहे 15 सेंटीमीटर. हे काय येणार आहे की लांबी आणि रुंदीची बेरीज येणार आहे. लांबी आणि रुंदी याची बेरीज फक्त लांबी आणि रुंदीची बेरीज किती येणार आहे 15. त्यात लांबी किती दिलेली आहे लांबीची बेरीज 18 दिली. या 2 बेरीज म्हणजे 18 भागिले 2 केली तर तुम्हाला लांबी येणार 92 18 म्हणजे ही लांबी 9 आहे ही लांबी 9 आहे. यातनं 15 मधनं याच्यामधनं लांबी 9 वजा केली तर काय येणार आहे 6 सेंटीमीटर रुंदी. रुंदी किती येणार आहे 6 सेंटीमीटर. नसेल कळत तर या पद्धतीनं सोडवा. पहा काय करायचं आकृती काढायची. पहिल्यांदा काय करायचं
आकृती काढायची. आकृती काढल्याशिवाय गणित कधी सोडवायचं नाही. आकृती याची परिमिती दिली आहे 30. इथं परिमिती 30 आहे. काय म्हणजे लांबीची बेरीज 18 आहे. लांबी किती असतात त्याला? 2 असतात. कुठे कुठे? ही एक लांबी आणि ही एक लांबी सारखी असते. ही रुंदी सारखी असते. मग लांबीची म्हणजे 2 वेळा लांबी दिली. मग याची बेरीज किती दिलेली आहे? 30. या 30 मध्ये 18 दिली. या 30 मध्ये ही 18 वजा केली तर 12. ही काय आली? रुंदीची दुप्पट. ही काय आली? रुंदीची दुप्पट. का दुप्पट? तर 2 वेळा लांबी रुंदी आहे. मग या 12 मधनं भागिले 2 केलं की काय येणार आहे? 6. ही किती येणार आहे? 6. ही 6 येणार आहे. रुंदी किती असणार आहे? एका बाजूची रुंदी 6 सेंटीमीटर असणार आहे. तर पुढे प्रश्न, कोणते चित्र सममित नाही? तर इथं सायकलचे सरळ भाग केले 2 होतात, सममित आहे. जीपचे सरळ 2 भाग केले तर होतात. भोवऱ्याचे उभे भाग केले तर 2 सारखे होतात. या ठिकाणच्या वस्तूची सममित नाही आहे. चला पुढे, पृथ्वीचा पृष्ठभाग कसा आहे? सपाट आहे का? नाही, तो वक्र आहे. पृथ्वीचा गोल बघितलाय शाळेतला, तर तो वक्र आहे. पुढे पहा, यामध्ये कोणती आकृती बंदिस्त आहे? पहा याच्यामध्ये कोणती आकृती बंदिस्त आहे? बंदिस्त म्हणजे त्या आकृतीत जाता आलं नाही पाहिजे. ही कशी आहे? बंदिस्त. याच्यात जाता येते का? नाही. आता ही आकृती पहा बरं कशी आहे? बंदिस्त आहे का? इकडून शिरता येते आतमध्ये, इकडून शिरता येते, म्हणजे बंदिस्त नाही. तिसरी आकृती पहा, बंदिस्त आहे का? इथून शिरता येईल आतमध्ये. चौथी आकृती पहा, यात शिरता येईल का? इथून तो इकडून बंदिस्त आहे का? नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 ही बंदिस्त आकृती आहे. पुढं, सोबतच्या समभुज चौकोनाची परिमिती किती असेल? पाहिजे आकृती दिली नाही, मग समभुज चौकोन म्हणजे आपण काढायचं. समभुज चौकोन असा असेल, असंही असेल, ज्याच्या 4ही बाजू सारख्या असतात त्याला समभुज. त्याच्या 4ही बाजू सारख्या त्याला समभुज चौकोन. मग याची परिमिती, याची एक बाजू घेतली तर काय होईल? ही बाजू 1 सेंटीमीटर असेल. त्याची परिमिती किती येणार आहे? 1 1 1 1 म्हणजे 1 गुणिले 4 तर 4 आहे का पर्यायामध्ये? नाही. 2 घेतले तर पाहिजे, इथं खूप बाजू दिली पाहिजे होती, आकृती द्यायला पाहिजे होती. 71वा प्रश्न आहे. 71वा प्रश्न पहा. या ठिकाणी आकृतीला बाजू 4 दिलेली आहे. या ठिकाणी बाजू 4 सेंटीमीटर दिली. मग याची परिमिती किती? ही बाजू 4, मग ही बाजू पण 4, ही बाजू 4, ही बाजू 4, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16, म्हणजे बाजू गुणिले 4 म्हणजे किती? 16 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. चला पुढे, इष्टकचितीच्या शिरोबिंदूची संख्या त्याच्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असते? पहा आपण या ठिकाणी इष्टकचिती काढूया. आपण एक इष्टकचिती घेऊया. या इष्टकचितीला आपण पृष्ठ मोजूया. पहा या ठिकाणी इष्टकचिती घेतलेली आहे. या इष्टकचितीला शिरोबिंदू किती आहे? शिरोबिंदू. शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. याला शिरोबिंदू किती आहेत बघा, नावं देऊ शकता किंवा मोजू शकता. 1 2
3 4 5 6 7 8 किती शिरोबिंदू झाले 8. पृष्ठ किती आहेत पृष्ठभाग पाय समोरून दिसणारा एक त्याच्या मागे दुसरा इकडल्या बाजूला हा एक त्याच्या विरुद्ध इकडे 2 म्हणजे पुढचा मागचा 2 या बाजूचे 2 आणि वरचा हा वरचा आणि हा खालचा असे हे 2 म्हणजे किती झाली पृष्ठ 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे एकूण पृष्ठ किती आहे 6. याला कडा किती आहे पाहणे हे पण प्रश्न आपण विचारलेला नाहीये. कडा तिथं वरच्या दिसत आहेत त्या 1 2 3 4 या वरच्या 4 आहेत खाली पण 4 आहेत 1 2 3 4 म्हणजे वरच्या 4 खालच्या 4 आणि उभ्या 1 2 3 4 किती झाल्या 4 त्रिक 12. एकूण किती झाल्या कडा एकूण 12. आपल्याला विचारलंय काय तर शिरोबिंदूंची संख्या 8 पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त 8 ही संख्या 6 पेक्षा कितीने जास्त आहे 8 वजा 6 केले तर 2 ने जास्त आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके 73वा प्रश्न पहा दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या व शेवटच्या क्रमांकावर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती आहे. या ठिकाणी संख्या दिलेल्या नाही आहेत त्यामुळे थोडीशी आपल्याला सोडवायला अडचण येते. 910 इथं उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी संख्या आपल्याला तयार कराव्या लागतील. या ठिकाणी ज्या उतरत्या क्रमाने गेल्या तर त्या संख्या आपल्याला मांडता येतील. या संख्या त्या ठिकाणी पहा आपण पहिल्या आणि शेवटची संख्येची बेरीज विचारलेली आपल्याला पहा. उदाहरणार्थ किती येते 910 म्हणजे 450 मध्ये घेतली इथे 451 452 449 448 म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज विचारलेली. या 2 संख्येची बेरीज येणार. आता एक आपण संख्या लिहूया पहा या ठिकाणी आपण संख्या लिहूया. संख्या कोणकोणत्या देऊया आपण पहा. संख्या 458 6 वाढवले इकडे 6 कमी केले 442 453 451 449 453 या ठिकाणी 5 संख्या आपण तयार केलेल्या आहेत. आता या 5 संख्या आपण काढूनही करूया. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या. या संख्या पहिल्यांदा 458 442 451 449 आणि 453 अशा संख्या लिहिल्या उतरत्या क्रमाने. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं काय सर्वात मोठी येणारी 458 यापेक्षा लहान ही 458 लिहिली. आता याच्यामध्ये मोठी कोणती येणार आहे 453 ही लिहिली. आता यातली मोठी येणार आहे 451 यातली मोठी येणार आहे 449 सर्वात लहान आहे 442. आपल्याला काय विचारलंय सर्वात मोठी पहिल्या आणि शेवटची. पहिली 458 शेवटची 442.
458 आणि 442 यांची बेरीज 8 9 10 0 5 आणि 4 9 10 0 चे 4 आणि 4 8 9 होते. इथं 442 बघा 910 8 9 10 0 चे 4 5 आणि 4 9 10 900 इथे पण बदलूया आपण इथे 468 करूया तिथे. काय चुकाची दुरुस्ती करता आली पाहिजे आपल्याला. ही सर्वात मोठी 468, 458 तिथं 468, 468 442 8 2 10 0 चे 6 4 10 11 1 चे 4 4 8 1 910 उत्तर 1. चला पुढे रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. 74 या ठिकाणी प्रश्न आपल्याला तो दिलेला नाही आहे. या ठिकाणी रिकाम्या चौकटी येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. या ठिकाणी आपल्याला अनावधानाने ते राहिलेले आहे. पहा 678 पुढे 497. याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? मोठी संख्या 678 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढे दिलेल्या संख्या समोर 3 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? याच्यामध्ये 3 ने संख्या भाग जाणाऱ्या संख्या 21 425 735 736 542. 3 ने 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज. म्हणजे अंकांची बेरीज किती येते? 3 आणि 2 5 आणि 6 जातो का? 3 ने जाईल. येथील अंकाची बेरीज 5 आणि 2 7 आणि 4 11 जातो का? नाही. 7 आणि 3 10 आणि 5 15 3 5 15 जातो. 6 आणि 6 12 आणि 3 15 3 5 15 5 आणि 4 9 2 11 नाही. हे 3 ने 5 जाणाऱ्या संख्या किती आहे? 3 संख्या आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्याच्याला भेटूया पुढील तासाला पुढील पेपरचं सोल्युशन घेऊन. धन्यवाद.